कल 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 क्या करे, कल करे साथ, कल 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 क्या करे, कल करे साथ, आज करे सभी करो, जिंदगी को हाथ कबीरा, जिंदगी कौन हाथ, कल 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 क्या करे, कल करे सो आज करे सो अभी करो, जिंदगी को कल 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 क्या कल करे सो कल कल उद्या उद्या म्हणून नाही, आज म्हणायचं. त्या भोपाळ्या धळे पांगळे वासुदेव जरा आपल्या श्रीमुखातून जाऊ द्या, ज्ञानेश्वरीची एक दोन पारायण होऊ द्या आपल्या मुखातून, मरायच्या आत एखादी वारी होऊ द्या आपली पंढरीची, तेव्हा नरकामधला आपला दरवाजा बंद होईल. त्याच्याशिवाय हे होणे नाही. हा देहच मुळात त्याच्याकरता मिळालेला आहे. त्यामुळं प्रयत्नाची पराकाष्ठा करून संतांनी आपल्याकरता जे भांडवल तयार केलं त्याचा थोडासा अभ्यास काहीतरी प्रमाणात करावा. माझी प्रार्थना आहे तुम्हाला. उत्तर महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये असे काही लोक पाहिले का जे वर्षभर ज्ञानेश्वरीचं पारायण करतात. मी एक दादा महाराज नावाचे संत ऐकून आहेत सातारा जिल्ह्यातले. ते पहाटे 4 वाजता ज्ञानेश्वरी सांगायची. किती वाजता? 4ला ज्ञानेश्वरी सांगायची. यात नवल नाही. त्यांची ज्ञानेश्वरी ऐकायला पहाटे 400 लोक यायचे. फक्त चुकी एवढी होती, त्या आंघोळ न करता ज्ञानेश्वरी सांगायची. आता आंघोळ न करता ज्ञानेश्वरी सांगितल्यामुळे लोक त्यांना चेष्टा करायला लागले. तुम्ही ज्ञानेश्वरी फार गोड सांगता पण स्नान करत नाही. तुम्ही ज्ञानेश्वरी सांगणं पाप आहे, गुन्हा आहे. मीटिंग घेतली गावकीनं, बोलायला लागले लोक त्यांना. तुम्ही ज्ञानेश्वरी आंघोळ करून सांगितली पाहिजे. त्यांनी दिलेलं उत्तर आहे का किती गोड आहे. ते म्हटले मी ज्ञानेश्वरी गोड सांगतो, फक्त आंघोळ न करता सांगतो. याचीच खंत तुम्हाला वाटते ना, मग माझा ऐका. ज्ञानेश्वरी म्हणजे माझी माय आहे आणि आईचं दूध प्यायला लेकरांना आंघोळच केलेली असली पाहिजे, असं कुठे जगाचा नियम नाही. त्याला म्हणतात ज्ञानेश्वरीवरचं प्रेम. आपणही तसं जगलो पाहिजे. ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. तुमची लेक ज्या वेळेला बिद्या होईल त्यावेळेला या मंडपात भले मोठे पाहुणे आलेले राहतील. त्या पाहुण्यांमध्ये लेकीला बिद्या करताना, तिला तिलक करताना, तिला अक्षदा लावताना, तिला हळद लावताना तिच्या मुखात गुळाचा खडा घातला की त्या पाहुण्यांना हात जोडून सांगा, तुमच्या लेकीच्या सासूला थोडं तांबाताई जायची घाई करू नका, तुम्ही पळत घरात जा. पोरीच्या आईने वेलवेटच्या कापडात गुंडाळलेला ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ त्या मंडपात आणा. ज्या गाडीत तुमची लेक बसली त्या सासूजोड ज्ञानेश्वर यांच्या वेलवेटच्या कापडात गुंडाळलेला ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ द्या आणि म्हणा त्या सासूला, ताई तुमच्या घरात फक्त 20 वर्षाची पोरगी वाढवलेली आम्ही पाठवत नाही, तुमच्या घरात आम्ही ज्ञानोबा यांच्या ज्ञानेश्वरीचं पारायण करणारी लेख पाठवतोय. असं ज्या दिवशी महाराष्ट्रातली आई म्हणेल त्या दिवशी घराघरात गोकुळासारखं वातावरण तयार झाल्याशिवाय राहणार होईल. क्रांती आपल्या घरून, आपल्या जवळून झाली पाहिजे. परमार्थाचं दुसरं नाव परिवर्तन आहे. परिवर्तन झालंच पाहिजे. आणि तुकोबारा म्हटले तुम्ही त्याच्याकरता माझा ऐका. जयामध्ये नारायण पुण्यतेक.